नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी. मी श्री पी एन पवार, उपशिक्षक कै माल जाधव कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत. आज आपण कुमार भारती इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ अर्थात स्थूल वाचन बालसाहित्यिका गिरिजा कीर हा अभ्यासणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. चला तर मग आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय पाहूया. डॉक्टर विजया वाड ह्या मराठीतील लेखिका बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा, कादंबरी, नाटक, कविता, प्रवासवर्णन असे त्यांचे विविधांगी लेखन आहे. जवळजवळ 117 पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष त्या अध्यक्ष होत्या. त्यांना साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या त्या आई आहेत. विविध शैक्षणिक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून चांगल्या प्रकारे ते राबवलेले आहेत. त्यांच्या साहित्यातून मूल्य संस्कारांची शिदोरीच जणू काही आपणास मिळते. त्यावरून मला आठवते, एकदा सह्याद्री वाहिनीवरील एका कार्यक्रमात आपले मत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. त्या लहान असताना बाजारात भाजीपाला खरेदी करावयास त्यांच्या चुलत भावासोबत गेल्या होत्या. त्यावेळेस भाजीपाला खरेदी केल्यावर कोणत्याही दुकानदारांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले नाहीत. त्या दोघांनाही आनंद झाला. घरी आनंदात आले व आईला सांगू लागले. आईने दोघांचे हात धरून ज्या दुकानदारांनी पैसे न घेता भाजीपाला दिला ते मला दाखवा असे सांगितले. त्या ठिकाणी गेल्यावर आईने त्या भाजीपाल्यावाल्यांचे पैसे चुकते केले व त्यांना सांगितले की असे पुन्हा करू नका. लहान मुलं आहेत, त्यांना तशीच फुकट घ्यायची सवय लागेल. यामागचे खरे गुपित होते, लेखिकेचे वडील मामलेदार असल्यामुळे दुकानदारांनी पैसे घेतले नव्हते. त्यांच्यावर लहानपणापासूनच संस्कारांचे बाळकडू त्यांना मिळालेले होते आणि त्यामुळेच आपण पाहतो की त्यांच्या लेखणीतून मूल्यसंस्कार रुजवण्याचे कार्य अविरतपणे चालू होते. त्या आदर्श शिक्षिका होत्या. ज्यावेळेस त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक झाली त्यावेळेस त्यांच्या आईने सांगितले, तू मुलांची बाई बनू नकोस, तर त्यांची आई बनण्याचा प्रयत्न कर. यावरूनच आपल्या लक्षात येईल की त्यांच्यावरती किती चांगल्या प्रकारचे संस्कार त्या घरामध्ये होत होते आणि त्याचा प्रभाव त्यांच्या लेखणीतनं पुढे झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच पद्धतीने त्यांनी आजचा जो आपला पाठ आहे त्या पाठाच्या ज्या गिरिजा कीर अतिशय नामांकित अशा प्रकारच्या साहित्यिका, त्यांच्याविषयी त्यांचे मत आपण आता पाहूया. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखनाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. गिरिजा कीर दुर्दैवाने आपल्यात नाहीत. त्यांचे मागच्याच वर्षी निधन झाले. मराठीतील प्रसिद्ध अशा त्या लेखिका होत्या. कथाकथनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. गिरिजा कीर यांच्या साहित्य प्रवासाचा आस्वादक रसास्वाद प्रस्तुत लेखातून लेखिकेने सादर केलेला आहे. त्यातली काही मुद्दे आपण पाहूया. रसास्वाद संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी. पहिल्यांदा रसास्वाद म्हणजे काय? रसग्रहण. हे शब्द आपल्याला मागच्या वर्षापासून किंवा कृतीयुक्त अध्यापन पद्धती सुरू केल्यामुळे हे शब्द आपल्याला आता काही नवीन राहिलेले नाहीत. आपल्या आवडीनिवडीचे विश्लेषण करता येणे ही अत्यंत महत्त्वाची बाब. एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडलं असेल, त्यातील कोणत्या गोष्टी आवडल्या हे शब्दात नेमकेपणाने मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याची वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजेच समीक्षा होय. समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या साहित्यकृतीचा, कलाकृतीचा रसास्वाद घेणे होय. साहित्यकृतीच्या रसास्वादात पुढील बाबी महत्त्वाच्या ठरतात. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार, व्यक्तिरेखा,
त्यांचे विशेष, आकर्षक, उत्कंठतावर्धक कथानक, कविता संग्रह असल्यास भावविचार व अर्थसौंदर्य, लेखक लेखिकेची भाषाशैली, आकर्षक अशा प्रकारची सुरुवात व शेवट, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य संदेश इत्यादी यांचा समावेश होतो. त्यांची विपुल आणि विविधांगी बालसाहित्याची सुद्धा निर्मिती त्यांनी केली होती. त्यांच्यातल्या बालनाटिकांच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की चमत्कार, अद्भुत रम्यतेपेक्षा दैनंदिन जिव्हाळ्याचे असे बालकांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न, हे सर्व करताना तोपणा कुठेही त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत नाही. हे त्यांच्या साहित्याचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. त्याचे साधारणपणे आपण 2 प्रकार पाहू. एक होता बालवर्गासाठी नाटिका आणि दुसरा 9 ते 12 वयोगटासाठी असलेल्या नाटिका. 12 वर्गासाठी असणाऱ्या नाटिकेत जोडाक्षर विरहित लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बालनाटिकांमध्ये 9 ते 12 वयोगटासाठी इटुकली, पिटुकली, नाटुकली म्हणजे हे सर्व लघु नाटिका. या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले, तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत बरं का. त्यातीलच एक लेखिकेला आवडलेली एक बालनाटिका त्यांनी आपल्या या लेखात सादर केलेली आहे, ती आपण पाहूया. एक अर्ज आहे बाप्पा या बालनाटिकेत घराघरातला एक गंभीर विषय उत्तमपणे त्यांनी हाताळला आहे. घरातील आई, बाबा, शेजारी या मोठ्या माणसांचे सतत बॉसिंग लहानांना सहन करावे लागते. बॉसिंग म्हणजे अधिकार, वचक ठेवणारे या अर्थाने तो शब्द या ठिकाणी आलेला आहे. मोठ्यांच्या या बॉसिंगगिरीबद्दलची एक लेखी स्वरूपातील तक्रार लेखिकेने बाप्पापुढे मांडली आहे. जे पहा आता चक्क बाप्पांपुढे, तुमच्या लक्षात आलं असेल बाप्पा म्हणजे कोण, ज्यांना आपण विघ्नहर्ता म्हणतो असे गणपती बाप्पा, आणि चक्क बाप्पांपुढेच घरच्यांची तक्रार त्यांनी आता मांडलेली आपल्याला पाहावयास मिळते. वास्तविक पाहता यातील तक्रारी फारशा गंभीर स्वरूपाच्या नाहीत, तरी पण लेखिकेने काय छान तक्रारी मांडलेल्या आहेत. पाहूया आपण त्या तक्रारी. आईची शिपॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. पहा, शिपॉन अत्यंत तलम, नाजूक धाग्यांनी विणलेली ती साडी असते. बहुधा ती रेशीमपासून तयार केलेली असते. ती साडी आम्हाला नेसायला मिळाली पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. हिंदी शब्द आले त्या ठिकाणी. बर्फ, आझादी, आझादी म्हणजे स्वातंत्र्य. तुमच्या लक्षात आलं असेल. भेळ खायला मिळायलाच हवी, ही पण एक मागणी होती. आता तुम्हाला पण तुमच्या बालपणातल्या मागण्या, जर तुम्हाला समजा आईस्क्रीम खावंसं वाटत असेल, कुल्फी खावीशी वाटत असेल, त्यावेळेस आपले आईबाबा आपल्याला काय उत्तर द्यायचे किंवा घेऊन देताना काय सांगायचे किंवा आपल्याला काय त्यासाठी प्रयत्न करावे लागायचे, या साऱ्या गोष्टी तुम्हाला पण आठवत असतील. त्या नाटिकेमध्ये मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात. परंतु या तक्रारींच्या निमित्ताने घरातील लहान मुलांच्या मनाच्या खिडक्या लेखिकेने अलगदपणे उघडलेल्या आहेत. मोजक्याच पात्रातून साकारणारी दृश्यात्मकता यामुळे लहान मोठे सर्वच या प्रयोगात रंगून जातात. बाल प्रेक्षकांच्या मनाला जिंकून घेण्याचे अवघड काम लेखिकेने मोठ्या कौशल्याने केले आहे. सहज स्वाभाविक प्रसंगातून पुढे सरकणाऱ्या या बालनाटिका बघता बघता मोठ्यांनाही विचार प्रवृत्त करतात. बालकांची मानसिकता शब्दाशब्दातून निश्चित जाणवते. गिरिजा कीर यांच्या संस्कारक्षम पुस्तकांच्या विषयी आपण माहिती पाहूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आता पुण्यश्लोक म्हणजे सुप्रसिद्ध असलेल्या, अलोट कृती मिळवलेल्या, तपस्विनी, तपाचरण करणारी, विशिष्ट ध्येय असणारी. मग तपस्विनी अनुताई वाघ असतील, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, अशी सुंदर चरित्रमाला डोळ्यासमोर उभी राहते. त्या म्हणायच्या, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक, असा विचार त्या आपल्या साहित्यातून मांडतात. प्रत्येक चरित्रातून लहान मुलांना एक प्रत्येकारी संदेश देण्याचे काम त्यांनी केले आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी हृदयाला हात घालणारी भाषा. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. प्रत्येक सुशिक्षित स्त्रीने महात्मा फुलेंचे उपकार कधीही विसरू नये, कारण
त्यांनी आपल्याला लिहायला, वाचायला किंवा जे काही आज आपण शिक्षण घेतो ते केवळ फक्त ते महात्मा फुलेंमुळेच. ताराबाई मोडक यांना माणसं ओळखून त्यांना योग्य कामाला लावणे ही खासियत म्हणजे वैशिष्ट्य त्यांच्याकडे होती. म्हणजेच मोठी माणसेच खऱ्या हिऱ्याची पारख करू शकतात असं त्यांनी सांगितले आहे. पुढे अनुताई वाघ यांच्याबाबत ज्या भागात काम करायचे त्या भागातील मुलांना शिक्षण देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. ताराबाई मोडक असतील, अनुताई वाघ असतील यांच्या संदर्भामध्ये मी फारसं तुम्हाला जास्त सांगत नाही, कारण मागच्या वर्षी एक होती समयी या पाठातनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत. दुसरे संत गाडगेबाबा, ज्यांनी संतपद प्राप्त करण्यासाठी चमत्काराची नव्हे तर लोकांमध्ये राहून लोकजागृती कशी करावी हे सारे जगाला दाखवून दिले ते संत गाडगेबाबा. ते महान संत म्हणून नावारूपास आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अनेक संकटांवर मात करून, प्रजेवर पुत्रवत प्रेम करून प्रजा सुखी संपन्न कशी राहील, दान धर्म मदत करून संपूर्ण आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी त्या जगल्या. त्या दीपस्तंभासारख्या होत्या. त्यांचे जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. गिरिजाकीर यांचे बालकथा लेखन विपुल विविधांगी कथाविश्व त्यांनी साकारलेले आहे. तू सावित्री हो या संग्रहात गोष्ट एका माणसाची ही सुंदर कथा आहे, ती आपण पाहूया. मधू नावाचा गरीब मुलगा या कथेचा नायक आहे. आपल्या आईवर मधूचे आत्यंतिक प्रेम आहे. मधूची आई आजारी पडते. पोटात गाठी झाल्यामुळे ऑपरेशन करावे लागेल, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. ऑपरेशनसाठी पैसे नाहीत म्हणून मधू एकाचे पाकिट मारतो. पाकिटात 2000 रुपये व त्यात एक चिठ्ठी त्याला सापडते. ती पण एका आजारी आईच्या औषधोपचारासाठी एकाने 2000 रुपये पाठवलेले असतात. मधूमधील संवेदनशील वृत्ती जागी असल्याने तो संबंधित व्यक्तीचे पाकिट परत करण्याचा निर्णय घेतो. आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो व त्याचे पाकिट त्याला परत करतो. परंतु ती व्यक्ती पाकिटातले पैसे त्याला परत करते, कारण वेळेवर पैसे नसल्यामुळे आईचा उपचाराभावी अंत झालेला असतो. माझी आई तर गेली, पण तुझ्या आईला बरे करण्यासाठी हे पैसे ठेव. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली याचा आनंद मला मिळेल म्हणून सांगतो. एका मोठ्या मनाच्या माणसाचे दर्शन वाचणाऱ्याला खिळवून ठेवते. संवेदनशील वृत्ती जागृत असल्यानेच मधूने पाकिट व पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. संवेदनशील मनाने जो समाजामध्ये वावरतो तो आपला परका हा भेद करत नाही. मदतीसाठी धावून जाणे हे संवेदनशील मनानेच शक्य होते. एका आईच्या औषध पाण्याचे पैसे आवश्यक असूनही परत करण्याचा मधूचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे त्यांच्या काही बालकादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. त्यातीलच काही कादंबऱ्यांसंदर्भात आपण माहिती घेऊया. बालकादंबरी हे कथेचे पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या दी ग्रेट खरोखरच ग्रेट झालं. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला. झंप्या बघता बघता वाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. त्यांची पुढील एक आणखीन गाजलेली बालकादंबरी यडबंबू डब्बू या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल. मनोरंजक कादंबरी आहे. प्रत्येक लहान मुलाला आपण आपल्या आईचं आवडतं व्हावं या प्रयत्नात ते असतं. हे अनुभव तुम्ही पण आठवून पहा, तुमच्याही लक्षात येईल. तसाच डब्बू हा मुलगा आईला विनाकारण त्रास देणारा नसतो. उगीचच त्रास देणारा तो नसतो. घरात ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले ती मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असताना त्यावेळी आईने व्याह्यांना, म्हणजे जे काही पाहुणे येणार होते त्या पाहुण्यांसाठी व्याह्यांसाठी
ठेवलेली जी सर्व मिठाई होती ती सर्व मिठाई डब्बू भिकाऱ्यांना वाटून मोकळा होतो. वरवर पाहता हा डब्बूचा विचित्रपणा, परंतु त्याचा दातृत्व भाव मनावर विलक्षण प्रभाव टाकतो. डब्बूचा भोळेपणा, आईचे त्याने लक्षात ठेवलेली गोष्ट, गरिबांवर प्रेम करण्याची वृत्ती विनोदाच्या माध्यमातून प्रकटली आहे. प्रसंगनिष्ठ विनोद फुलवण्याचे लेखिकेचे कौशल्य असाधारण आहे हेच आपल्या लक्षात येते. एकंदरीत या पाठाच्या माध्यमातून आपण दर्जेदार अशा प्रकारच्या साहित्याचे वाचन, मनन, चिंतन करणे गरजेचे आहे. त्यातूनच मुलांवर उदात्त मूल्यांचे संस्कार, संवेदनशीलता, माणुसकी जागी होईल. समाजातील विसंगती, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता नष्ट होण्यास मदत होईल व एक संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. हाच संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. गिरजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाखालील कृतीकडे वळण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे. ती म्हणजे परीक्षेत स्थूल वाचनावर गद्य व पद्य विभागावर आधारित कृतीप्रमाणे पाठ्य उतारे नसतात. आपल्याला सर्व स्थूल वाचनांचे स्वयं अध्ययन करून पारंपरिक पद्धतीने, म्हणजे काही जुनी जी पद्धती होती आपली पाठांतराची वगैरे, तशा पद्धतीने त्या कृती सोडवाव्या लागतात. अभ्यास करताना नेमके हेच आपण विसरतो व स्थूल वाचनावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहिताना अडचण येते. एवढेच नव्हे तर काही मुले स्थूल वाचनाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. तसं न करता शक्यतोवर गोष्टीरूपात समजून घेण्याचा प्रयत्न करावा